रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिरलोटे गावातील दत्तवाडी, विठ्ठलवाडी आणि गावठाणवाडी भागातील नळांना पिवळ्या रंगाचे रासायनिक दूषित पाणी येऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या दूषित पाण्यामुळे तब्बल 16 जणांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी पिरलोटे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. नागरिकांनी दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी MIDC कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. हे रासायनिक सांडपाणी एका कंपनीमधून येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी बोलावून स्पष्टीकरण मागण्यात आले. दरम्यान सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे जाणारी वाहिनी गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून तुंबलेली असून याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप कंपनी व्यवस्थापनाने केला आहे. या गंभीर प्रकारानंतर प्रशासन नेमकी कोणती कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सकाळी 6 वाजता आमच्या लोटे गावामधील पीर लोटे ह्या भागामध्ये जी पिण्याच्या पाण्याची लाईन आहे त्या पिण्याच्या पाण्याच्या लाईनमधून केमिकल इंडस्ट्रीमधील इफ्लुएंट हे पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये इफ्लुएंट आलं आणि हे इफ्लुएंट पाण्याच्या लाईनमध्ये आल्यानंतर आमच्या गावातील ग्रामस्थांनी नळातून बाहेर पडणारं पाणी हे पिवळं आणि हिरवं अशा प्रकारच्या कलरचं पाणी येत होतं. त्या पाण्याला भयंकर असा वास होता आणि अतिशय विषारी घातक हे पाणी पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये आलं. त्यामध्ये नवीन वसाहत, धामणदिवी, नवीन वसाहत, लोटे शिवाजीनगर, दीक्षितवाडी, विठ्ठलवाडी, बोरवाडी, गावठाणवाडी, बौद्धवाडी आणि खरवली अशा साईनगर, शिवाजीनगर अशा या वसाहतीमध्ये MIDC कडून घेतलेल्या पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये हे इफ्लुएंट आलं आणि गावातील ग्रामस्थांनी आपापल्या घरी हा नळ सुरू केल्यानंतर नळामधून पिवळं पाणी बाहेर पडायला लागल्यानंतर संपूर्ण गावामध्ये एक भीतीदायक वातावरण तयार झालं आणि हे वातावरण तयार झाल्यानंतर गावातील काही प्रमुख ग्रामस्थांनी आणि गावातील सर्वच वाड्यातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन हा पाण्याचं कलेक्शन एकत्र केलं होतं. कुणी बकेटमध्ये केलं, कुणी बादलीमध्ये केलं, तर प्रत्येक वाडीमध्ये पोचलेलं पाणी एक कलेक्ट करून आम्ही या ठिकाणी लोटे ग्रामपंचायतीच्या जवळ एकत्र सगळे जमा झालो. त्यानंतर लोटे MIDCचं जे काय युनिट आहे WDP त्या ठिकाणी WDPला आम्ही हजर झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना MIDCचे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्याचबरोबर MPCBचे अधिकारी आणि MIDCचे अधिकारी, इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष या सर्वांना एकत्रितपणे करून ही जी काही चर्चा आहे ती आम्ही एकत्र केली. ती चर्चा केल्यानंतर आमच्या ग्रामस्थांच्या निदर्शनास असं आलं की पिरलोटे या ठिकाणी सर्व्हिस रोडला सुप्रिया कंपनीकडे येणारे जे चेंबर आहे ते चेंबर ओव्हरफ्लो होऊन त्याच्यामधून हे ॲसिडिक पाणी इफ्लुएंट बाहेर आलेलं होतं आणि हेच इफ्लुएंट आमच्या पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये गेलेलं होतं असं आम्हा सर्व ग्रामस्थांच्या निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे हा जाब विचारण्यासाठी आम्ही सुप्रिया सायन्सेस या कंपनीच्या गेटवर सगळे ग्रामस्थ एकत्रितपणे आलो. सुप्रिया लाईफ सायन्सेसच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला असता त्यांनी हे पाणी आमच्या कंपनीचं आहे अशी मान्यता त्यांनी त्या ठिकाणी दिली. ही मान्यता MPCB MIDCच्या अधिकाऱ्यांसमोर त्यांनी आमचं पाणी आहे असं कबूल केलेलं आहे. त्यामुळे इथून पुढे आम्ही आता या कंपनीवर त्याचबरोबर आम्ही MPCB आणि MIDC या सर्व यंत्रणेवर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीमध्ये गाव आम्ही संपूर्ण आहोत. आणि लोक प्यायलेले आहेत सकाळी आणि समजा याच्या पुढे पोटदुखीसारखे आजार निर्माण झाले हॉस्पिटलला कोण असतील याची सर्वस्वी जबाबदारी सुप्रिया केमिकलची असेल. मॅनेजमेंटने नंतर कुठचा माणूस आला काय विचारायला तर हात पाठवू नका, असे धंदे करू नका. आम्ही देखील आज या ठिकाणी पोलीस आमचे बांधव आले त्याला सहकार्य करून कायद्याच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतोय. पण सकाळी पाणी प्यायलेली लोक आहेत, जेवण शिजलेलं आहे घरी कामावर जाण्यानंतर याच्या पुढे कुठचा बाधा काय हॉस्पिटल आला कुठची 7 गावात पसरली सर्वस्वी जबाबदार कोण माणूस जरी ऍडमिट झालेला आहे कोण झाला जबाबदार सुप्रिया लाईफ कंपनी असेल.